नमस्कार, मी वैभव शंकर पवार. माझं मूळ गाव हे आसू असून सध्या मी साखरवाडी खामगाव येथे राहतो. तरी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी मागितलेली आहे आणि ही निवडणूक मी पूर्ण ताकदीने लढवणार आहे. फलटण कोरेगाव मतदारसंघातून तुम्ही येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. हो. तर काय विचारातून तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये ते पडताय? फलटण तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, रोजगाराचे त्यांचे प्रश्न असतील. आज शेतकऱ्याचंच बघा, आपल्या इथून ऊसाचा दर बघा, तुम्ही बारामती तालुक्यात गेला तर ऊसाला 700 ते 800 रुपये दर जास्त आहे आणि तोच दर फलटणमध्ये कमी आहे. आज युवकांच्या पगारवाढी संदर्भात आपल्या तालुक्यात काय काय चाललंय ते बघा. आज 12-13 हजार रुपयात युवकांना काम करायला लागतंय. तर ती पगारवाढ आपल्या इतर बरेच नेते मंडळी, बरेच पक्ष त्या प्रयत्न करतात, पण ठाम प्रयत्न असं कोण करू शकत नाही. तर ते प्रयत्न मी करणार आहे युवकांसाठी. आणि युवकांसाठी भरपूर अशा काही योजना असतील, खेळाडूंसाठी असतील, हे सर्व मी आमदार झाल्यावर 100% काम हे फलटण तालुक्यात करणार आहे. आज सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गावोगावी बघितलं तर उपकेंद्रांमध्ये काही म्हणावे अशी सुविधा नाही. तर इंजेक्शन म्हणलं तरी आपल्या लोकांना बाहेर आणायला लागतंय. आज सामान्य जनतेला काही मोठं ऑपरेशन आलं, काय झालं तर मोफत सुविधा आपल्या तालुक्यात मतदारसंघात काहीच मिळत नाहीत. त्यासाठी त्यांना कुठे फलटण, पुणे, बारामती यासारख्या मोठमोठ्या दवाखान्यांमधून जायला लागतंय. तर या सुविधा आपल्या मतदारसंघातच कशा उपलब्ध होतील ह्या हेतूने मी काम करणार आहे. आज शेती संदर्भात म्हटलं तर ज्या काही पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांसाठी, सामान्य अल्पभूधारकांसाठी ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ आपल्या इथं फलटण तालुक्यात सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. ते जे काही राज्यकर्ते आहेत, जे काही आता शासनकर्ते आहेत, त्यांचे जे काही निकटवर्ती आहेत त्यांनाच तो लाभ भेटला जातो. सामान्य शेतकऱ्यापर्यंत अजिबात ते लाभ पुरत नाही. तर ह्यासाठी देखील मी काम करणार आहे मतदारसंघात आपल्या. आपण कुठल्या पक्षातून इच्छुक आहात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय शरदचंद्रजी पवार गट. शरदचंद्र पवार गटात आता स्पर्धा चालली, अनेक जण इच्छुक आहेत. तर त्या संदर्भात काय सांगाल? जे काही इच्छुक आहेत त्यातील म्हणजे मी अतिसामान्यातला सामान्य युवक आहे. स्वतः मी बेरोजगार आहे युवक. स्वतः मी शेती करतो, त्यामुळे मला बेरोजगार युवकांचे प्रश्न, अजून तुम्हाला सांगतो युवक शेतकऱ्यांचे प्रश्न, एकदम सामान्य ग्राउंड लेवलचे प्रश्न, एकदम स्वतः मी ते भोगलेलं आहे, स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला ते माहिती आहे आणि त्यावर काय करू शकतो आपण, काय उपाययोजना करू शकतो, हे सर्व मी ते करून दाखवणारच आहे. पवार साहेबांच्याकडे तुम्ही आपली तिकीट मागितले? हो, मागणी केलेली उमेदवारीची. बर. आणि जर समजा तुम्हाला तिकीट नाही मिळालं किंवा तर पुढे काय? तिकीट 100% मला मिळणारच आहे, त्यात काही मिळालंच नाही तर पुढे काय? नाकारलं गेलं तर तुमची पुढची भूमिका असणार? लढवणार का? नाकारलं गेलं निवडणूक लढवणार? मी पक्षासोबत कायम काम करतच राहीन. नाही, निवडणूक लढवणार का? अपक्षाची भूमिका आहे का? हो, आहे. पक्षाने तिकीट नाकारलं तर अपक्षाची भूमिका ठेवलेली आहे. निवडणूक लढणारच आहे. तुमचं फलटण तालुक्यासाठी विजन काय? रस्त्यांचा विकास असेल. आज तुम्ही फलटण तालुक्यातील रस्ते बघितले आणि तुम्ही पलीकडे नीरा नदीच्या पलीकडे गेला तुम्ही तर तिथे रस्ते बघितलं तर चित्र वेगळं आहे. फलटण तालुक्यात तुम्ही रस्ते बघा, लांब ना, आता आपण आमच्या गावापासूनच मुरुम गाव आहे, तिथनं तुम्ही जावा, पलीकडे जावा, असं इथून आसूपर्यंतचे गाव घ्या. जिथून जिथून नदीच्या आपल्याला पलीकडे जायचंय तर नदी आपण जाताना खराब रस्ता आहे, पण नदीच्या पलीकडे गेल्या गेल्या चांगला रस्ता आहे. तर त्या रस्त्याच्या बाबतीत, सगळ्याच्या बाबतीत फलटणची बारामती करण्याचं विजन हे माझं आहे. फलटणचा विकास हा बारामतीपेक्षा जास्त आणि त्याच मार्गाने, त्याच गतीने होईल, एवढे मी सांगतो. निवडणूक लढवण्यासाठी तुमचा विचार कसा झाला? नाही, निवडणूक लढवण्यासाठी जसा का फलटण कोरेगाव मतदारसंघ आरक्षित झाला तशी माझी इच्छा होती. मागच्या वर्षी देखील एका पक्षातून मी उमेदवारीसाठी मागणी केलेली, मुलाखत देखील झाली माझी, पण त्यावेळेस माझं वय हे कमी पडलं. त्यावेळेस माझं वय 24 होतं, उमेदवारीसाठी 25. तर आता 29 वर्ष आहे. त्यामुळे मी वयानुसार सुद्धा मी सक्षम आहे आणि सर्वच दृष्टीने मी सक्षम आहे आणि मी निवडणूक 100% सगळ्या मार्गाने, सगळ्या ताकदीने लढवणार आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला दुसऱ्या पक्षाने तिकीट दिले तर शरद पवार गट सोडून? हा, मी निवडणुकी 100% लढवणारच आहे. फलटण कोरेगाव मतदारसंघात तुमचा जनसंपर्क कशा पद्धतीचा आहे?
तुम्हाला जसं की आता मी सांगितलं की जसा फलटण कोरेगाव आरक्षित झाला तेव्हापासून मी तयारी चालू केलेली आहे. त्यावेळेस मी लहान असेल, कॉलेजला असेल, म्हणजे 15 वर्षापासून तयारी केली. हा 100%. माझं महाविद्यालयीन शिक्षण सगळं टोटल जे काय घडामोडी झालेले आहेत ते फलटण तालुक्यातच झालेले आहे. आणि माझं मूळ गाव हे पूर्व भागात आसू आहे आणि इकडे आहे, त्यामुळे माझा जनसंपर्क चांगला आहे. कॉलेज पासून अनेक सामाजिक कार्यक्रमात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनात, अजून आपल्या इथं साखरवाडीत कितीतरी आंदोलनं झाली ऊसदारासाठी, ह्याच्यासाठी, त्याच्या मार्फत असं भरपूर. आणि आता गाव दौरे सुद्धा आम्ही चालू केलेले आहेत. तशी काय गरज नाही, सुरुवातीपासून आमचं दौरही चालूच आहे. रोज आपण काही ना काही कामाने जातोय. आता कोण येणार, कुठून येणार, कसं येणार, त्यांनाही असलं दौरं वगैरे करायची गरज आहे. आपलं दौरं तर रोज काही ना काही कामाने चालूच असतात गावागावात. जनसंपर्क तुमचा चांगला आहे. चांगला आहे, एकदम चांगला आहे. म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क ठेवला. हो 100% चालू केलेला आहे, चालू आहेच इथून मागं सुद्धा. पार्श्वभूमी काय राजकीय पार्श्वभूमी म्हणलं तर असं काय मोठी राजकीय पार्श्वभूमी मला नाही की वडील आमदार, कोण आज आमदार, खासदार, तसलं काय नाही. साधी माझी आई फक्त तुम्हाला सांगतो 1-2 वेळा ग्रामपंचायतला मेंबर होते. मी ही एक निवडणूक ग्रामपंचायतची लढवली, खामगाव ग्रामपंचायतला मी ही लढवलेली आहे एक निवडणूक, राजगटाकडून लढवलेली आहे. आता वेगळं झालं ते, त्यामुळे आम्ही इकडे तिकीट मागितलं. आम्ही तिकीट सुद्धा तिकडेच मागितलं असतं, माझी तयारी होती रामराजांकडे सुद्धा तिकीट मागायची. पण आता ही गट वेगळं झाल्यामुळे मी शरदचंद्र पवार पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे. आता तुम्ही कोणाकोणा संपर्क साधला या संदर्भात शरदचंद्रचे पवार साहेब यांच्या पक्षासाठी? फलटण कोरेगाव विधानसभे मतदारसंघाचे अध्यक्ष सौ प्रतिभाताई शिंदे यांच्याशी संपर्क केलेला आहे. तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष, इतर काही गटातली मंडळी, त्या सर्वांशी संपर्क चालू आहे. आणि बैठका झाल्या? हा 1-2 बैठका झालेल्या आहेत. बर, आता तुम्हाला काय वाटतंय? मिळेल 100% मिळेल. जर युवकांचं खरंच जर प्रश्न मांडायचा असतील तर मला उमेदवार 100% मिळेल. आणि युवकांचा प्रश्न घेऊन मी विधानसभेत 100% मांडीन आणि त्याचं निरसन 100% करेन. तरुण शेतकरी आणि तरुण युवक असा तुमचा आमदारकीचा प्रवास राहील. आणि युवकांच्यासाठी तुम्ही फलटण कोरेगाव मतदारसंघातून प्रश्न घेऊन जाणार आहात. कसं वाटतंय तुम्हाला? अत्यंत चांगलं वाटतंय. आणि हो नक्कीच फलटण तालुक्यातून नक्कीच तुम्हाला सांगतो सर्व मतदार बंधू भगिनींना की फलटण तालुक्यात पहिल्यांदा सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य वर्गातील मुलगा ते आमदार हा प्रवास फलटण तालुक्यातील फलटण कोरेगाव मतदारसंघातील जनतेला 100% बघायला भेटेल. आणि फलटण तालुक्याला आतापर्यंतचा सर्वात लहान आमदार आता बघायला भेटेल.